घाटकोपरच्या महापौर असलेल्या घाटकोपरच्या लक्ष्मीनगर नाल्यात कचऱ्यासाठी शिवसेना उंबाट्याच्या या विरोधात जोरदार आंदोलन, पालिकेचे नाले सफाईचा दावा फेल, लवकरच आंदोलन करणार, शिवसेनेच्या वतीने आंदोलन, अन्यथा महानगरपालिकेमध्ये पालिका प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास मुख्य कार्यालयावरती हात चिखल घेऊन कार्यालयासमोर फेकणार, असा शिवसैनिकांनी दिला इशारा. या प्रशासनाचं करायचं काय? खाली लोक वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली लोक वर पाय. अरे मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. बघा, आता मे महिना सुरू झाला, जवळजवळ 8 तारीख आहे. पाऊस कुठल्याही थोड्या दिवसात सुरू होऊ शकतो आणि आपण माझ्या मागेच बघताय, आमच्या मागे नाला पूर्णपणे कचऱ्याने तुडुंब भरलेला आहे. इथेच नाही, पुढपर्यंत अगदी पुढपर्यंत तुडुंब कचऱ्याने भरलेला आहे. आणि जर आता या 7-8 दिवसामध्ये पावसाला सुरुवात झाली तर या घाटकोपर पूर्वेची काय अवस्था बिकट होईल आपण सगळे याच्यावरून ओळखू शकता. पूर्ण पंतनगर, लक्ष्मीनगर, लक्ष्मी बाग असेल, नायडू कॉलनी आणि पूर्वेचा पूर्ण भाग, गौरीशंकर वाडी, हा संपूर्ण भाग जर हा नाला साफ झाला नाही तर पाण्याखाली जाणार आहे. आणि नंतर मग हे जे आपल्या महापौर मॅडम आहेत त्या ज्या म्हणत आहेत की 80% नाले सफाई मुंबईची झालेली आहे, तर दादा तर खोटं बोलत आहेत. तुम्ही मागे बघा, ते लोकांना दाखवा की 80% नाही, जवळजवळ 80% नाले सफाई झालेली नाही आहे, 90% झालेली नाही आहे. आणि 10% कुठे झालेले ते त्यांनी दाखवून द्यावा. परंतु मी घाटकोपरचा उपविभागप्रमुख म्हणून शिवसेनेचा घाटकोपरमधील पूर्वमधील जनतेच्या वतीने आपल्याला सांगतो आहे की घाटकोपरमधील हा एकच नाला नाही, बहुतेक सगळ्याच नाल्यांची साफसफाई झालेली नाही. कचरा भरलेला आहे आणि पाणी वाहत नाही आहे. आणि जर पाऊस पडला जोरात तर लोकांच्या घरात पाणी शिरेल आणि मग तेव्हा हेच महापौर मॅडम आणि हेच इकडचे स्थानिक जे पदाधिकारी आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, ते मग त्या पाण्यामध्ये उतरून ढोंग करून दाखवतील आपल्याला. परंतु पाणी भरू नये यासाठी या काही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने, एनवॉर्डच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीच्या वतीने काहीही कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही. आणि परिस्थिती फार गंभीर आहे. आणि म्हणूनच महानगरपालिकेच्या प्रशासनाचं आणि स्थानिक लोकप्रतिनिधीचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि जर काही दिवसात जर या नाल्याची सफाई झाली, ज्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबई महानगरपालिकेवर आमची सत्ता होती, त्यावेळी इथला एक विकृत खासदार एप्रिल महिन्यापासूनच त्याची बांग चालू व्हायची की इकडे नालेसफाई झाली नाही, नालेसफाई झाली नाही. आणि आता तो कुठल्याही प्रकारे कुठल्याही ह्याच्यामध्ये दिसत नाही. आणि महापौर ज्या घाटकोपरच्या असूनसुद्धा घाटकोपरवासियांची त्यांना कळकळ समजत नाही. आज त्या घाटकोपरच्या महापौर असूनसुद्धा त्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिलेली नाही आहे किंवा स्थानिक नगरसेवकांनी पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्हिजिट दिलेली नाही आहे. आणि आपण पाहू शकता साहेब, गेल्या वेळेचा पण जो कचरा काढलेला होता तो दोन्ही साईडला तसाच्या तसा पडलेला आहे. आणि हा पूर्णपणे 8%सुद्धा त्याची नालेसफाई झालेली नाही आहे. इकडे 80% जे दावे आहेत ते दावे फोल आहेत. आणि इथला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली तर पूर्णपणे चोकअप झालेलं आहे. जसं अजितभाईंनी सांगितलं, जर पाऊस लागला या 2-4 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, तर लक्ष्मीनगर आणि लक्ष्मी बाग, तुमचं गौरीशंकरवाडी, पंतनगर पूर्ण पाण्याखाली जाईल. याची कुठल्याही प्रकारची प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. मुंबई होती छान, भाजपवाल्यांनी केली घाण. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद.
आज इथे घाटकोपरमध्ये शिवसेनेच्या वतीने इथे आंदोलन करावं लागलं आहे. त्यांचं लक्ष जाईल का? जर तिकडे लक्ष नाही गेल्यास काय इशारा द्यायच्या माध्यमातून आपण? हा अगदी सौम्य स्वरूपाचा आहे आणि आपण बघताच आहे की आपल्या पाठच्या साईडनी जी नालेची तुम्हाला अवस्था दिसते आहे ते अगदी प्रत्यक्षदर्शनी आहे. आणि इथे या ज्या महापौर ठामपणे सांगतायत 100% 80% नालेसफाई झालेली आहे. हा अगदी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुम्ही म्हणून आम्हाला बघू शकता. ही आंदोलनाची वेळ आली नसती, यांनी जर 10% तरी नालेसफाई केली असती तर ही प्रशासनाच्या समोर अशी वेळ आलेली नसती. म्हणून आमची कळकळीची विनंती आहे सर्व शिवसैनिक पदाधिकारी, स्थानिक जे पण इथे राहणारे, या परिसरात राहणारे लोक, यांचीसुद्धा कळकळीची विनंती आहे की जर आमची ही जी अगदी छोटी मागणी आहे, फार मोठी मागणी नाही आहे, आणि ज्या महापौर म्हणतात आहे की आम्ही 80% केलेलं आहे नालेसफाई, कुठल्याही प्रकारचा कचरा निचरा तर सोडून द्या, पण 10% किंवा 2% नालेसफाई झाली नाही आहे. कळकळीची विनंती त्यांनी येऊन इथे बघावं. स्थानिक जो नगरसेवक असेल त्यांनीसुद्धा लक्ष द्यावं. आणि आमचा जो परिसर आहे आणि जो